मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे जुने सहकारी आणि त्यांच्याच घातपात प्रकरणातील जामिनावर सुटलेले आरोपी अमोल खुने यांनी आज पुन्हा एकदा जालन्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि ते सध्या माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, दुसऱ्यांदा भेट घेतली, काय भेटीचं प्रमुख कारण होतं, कशासाठी ही भेट घेतली? भेट आपलं हे नार्को टेस्टसाठी SIT साठीच, पण आपल्याला थोडं टाईम आहे. आपण बसणार आहेत नगद नारायणाच्या गडावर बाबाच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण तिथून ते पवित्र गड आहे आमचा. मराठा समाज भरपूर म्हणजे 18 पगड जात म्हणते त्या गडाला. तिथं आपण शपथ घेऊन बसणार आहेत, कारण आपण तिथं शपथ घेतली की तिथं खोटं काय बोलायला जमत नाही, कारण ते नगद नारायण आहे. त्या गडावर शपथ घेऊन आपण बसणार आहेत. योग्य वेळेला थोडा टाईम आहे, तुम्हाला मी वेळ आल्यावर सांगतो केव्हा बसायचं ते. बरं, बुलढाणा जिल्ह्यात चिखला काकड म्हणून जी गाव आहे, त्या गावात जी घटना घडली त्यानंतर जरांगे पाटील त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी तुमच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली की खरंच 96 कोळेची असेल तुम्ही तर या ठिकाणी का नाही आला, तसा आरोप तुमच्यावर त्यांनी. तर त्याने आरोप माझ्यावर केला. पहिल्या वेळेस ते त्यांच्या गावातून पळून गेले, दुसऱ्या वेळेस कोपर्डीमधून पळून गेले. कोपर्डीच्या त्या कोर्टातून आम्ही आरोपीला मारलं. तर तिसऱ्या वेळेस आंदोलनातून पळून गेले. मग आता समाजासाठी कोण खोटा आहे आणि कोण खरा हे समाजाने ठरवायला पाहिजे. जो माणूस पहिल्यांदा गावातून केव्हा पळून गेले? तुम्ही आता बोललात की गावातून त्यांच्या गावातून पळून गेलेलेत ना, ते सगळ्यात अगोदर म्हणजे ही गोष्ट असून 2006, 7, 8, 10ची असून समजा, मला एवढं सांगता येणार नाही, पण 10च्या आतलीच असेल. पहिल्या वेळेस तिथून पळून गेले, दुसऱ्या वेळेस कोपर्डीच्या मॅटरमधून आम्ही मारित होतो तिथून पळून गेले, तिसऱ्या वेळेस आंदोलनातून पळून गेले. मग 96 कोळी कोण आहे हे समाजाने ठरवा. जो माणूस तीनदा जर पळून जातो आणि राहिला चिखलीचा विषय, अरे ते सिद्ध तर होऊ दे ना, तिथं नेमकं मॅटर काय आहे. तिथं SIT मावतं असं म्हणणं आहे सरकारला की सरकारने SIT चौकशी लावा तिथं, आणि जे सत्य आहे ते समोर आणावं. कारण काय माहिती का, विदर्भात जाऊन असं माती भडकायचं काम करू नका, कारण ती लय पवित्र भूमी विदर्भातली. कारण तिथं जन्म राजमाता जिजावाचा झालेला आहे, जिजाऊचा, संत गाडगे बाबाचा, तुकडोजी महाराज असते आपले हे. म्हणजे जरांगे पाटील माती भडकवण्याचं काम करतात असं म्हणायचंय तुम्हाला? पंजाब देशमुखांचा जन्म झाला त्या पवित्र भूमीत, आणि तुम्ही तिथं जाऊन तिथं गुन्हा गोविंदाने 18 पगड जात नांदती, आणि तुम्ही कशाला गेले तिथं लोकांचे माते भडकायला, जातीवाद पेटवायला? तुम्हाला जर लयच मराठा आरक्षणचं काम करायचं तर मराठा आरक्षण पुरतंच मर्यादित राहा. तुम्ही असं जातीवाद, कुठं राजकारण ह्याच्यात पडू नका. तुम्ही तुमचं वैयक्तिक काय ते तेवढंच बघा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जायला नको होतं असं तुम्हाला वाटतं? अहो, जाण्याचं काय नाही, पण तुम्ही गेलात तिथं भाषण काय तुमचं, डायरेक्ट एखाद्या जातीला टार्गेट, तिथं लेडीज बसलेल्या आहेत, तुम्ही काय म्हणलात, काय ते धनंजय मुंडेला काय केळं घे का काहीतरी त्यांनी शब्द वापरला, पण ते वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. पण तिथं तुम्ही तसं नाही बोलायला पाहिजे, कारण तिथं माहिती का, लेडीज बसलेल्या आहेत, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथून जर तुम्ही असं बोलत असताल तर समाजावर ह्याचे परिणाम काय होतील हे कमेंट करणारे बघा ना. हे तुमचं जे बोलतात हेच ते घ्यायला लागलेत, आणि काय घाण कमेंट करते हे कमेंट. अरे आपला धर्म काय आहे, आपण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जात आहे आपली, आणि आपल्याला मानणारा हे सगळ्या 18 पगड जातीतले, छोट्या जातीतल्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आपल्याला बघते. आणि तुम्ही जर असं बोलतात म्हणल्यावर जे तुम्ही तुमच्यामुळं हे असं घाण कमेंट आजचे मुलं द्यायला लागलेत. म्हणजे यामुळे कुठेतरी जातीय तेढ किंवा सामाजिक सलोखा बिघडत चाललाय असं म्हणायचं तुम्हाला? 100% बिघडा चालला. नाही तर काय, आज बघा ना तुम्ही, कुठल्या महाराष्ट्र गेलाय, किती म्हणजे हे वातावरण किती ढवळून निघले. हा, मी मान्य करतो आरक्षणाचं तुम्ही काम 100% करा, पण आरक्षणाच्या नावाखाली राजकारण कुठं हे असे समाजात तेढ निर्माण करू नका. तरुण मुलाचे माते भडकू नका. आज बघा ना, 5,000 मुलावर ह्या लाठीचारमध्ये, पाटलाच्या आंदोलनामध्ये 5,000 मुलावर गुन्हे दाखल झाले. तर त्याच्यातले काहीचं तर शिक्षणाचा प्रश्न आहे. आज 3-3.5 मुलं असेल की त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यांचं कसं होणार आहे पुढे चलून? आणि मुलाला कळत नाही हो, हे असे माते भडकून देणारे आहे का स्वतःची पोळी भाजून घेते, त्यांना यांना काही घेणं देणं नसते. मुलांचं नुकसान केलंय कोणी? आता तुम्हाला दिसत नाही का धडधड कुणी नुकसान केलं? तर झालंय कुणामुळे नुकसान? ह्याच माणसामुळे. असे माते भडकू नका ना, जाती तेढ निर्माण होती. आता मराठा समाजाला साऱ्या जाती मानत होत्या, पण आता विरोध करायला लागली. कशामुळं? तुम्ही जातीवाद केला म्हणूनच ना. कोणी केला जातीवाद? पाटीलच जातीवादी बोलतात ना. तुम्ही जातीवादी बोलू नका. साऱ्याला धरून चला ना, सारे ऑटोमॅटिक मागे चलते ना. 18 पगड जातीला धरून चला, सारे तुमच्या मागे येते ना.
राहिला आरक्षणाचा प्रश्न सारे आपल्या पाठीमागे येते ना. आपण जर व्यवस्थित चाललो तर 18 पगड समाजाला धरून जर चाललो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. 18 पगड जातीला धरून स्थापन केलं ना. प्रत्येक जातीत मावळा होऊन गेला ना. बरं. शिवराज म्हणजे ऐका, शिवराज बांगर बाळा बांगर कोण ते जातीने बांजारच आहेत ना. मग तुम्ही कसं काय वंजारी समाजाला शिवाय देतात? त्यांनीच तुम्हाला मदत केली ना ते वाल्मिक कराडच्या मॅटरमध्ये सारे पुरावे हे देऊन. बरोबर. मग तुम्ही कशामुळे त्या भंगार जात म्हणतात? त्यांच्या मनाला काय ती लागत असेल? ती कशाने जात भंगार आहे? त्या जातीत काय ना स्वर्गवासी गोपनाथ मुंडे होऊन गेले. आपले ते मुंडे कोण आहेत? आपले तुकाराम मुंडे एवढे मोठे IPS अधिकारी IAS अधिकारी. तर त्यांचं काम काय? आज अख्खा देश त्यांना गर्व आहे साऱ्या देशाला त्या माणसावर. बरोबर. पण ते जरांगे पाटील सातत्यानं म्हणतायत की तुम्ही कुणाची तरी सुपारी घेतायत किंवा कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही बोलतायत, असा आरोप ते तुमच्यावर करतायत. मला मी गप्पा हाणत नाही. मी शहाणुकळी मराठा आहे. मला सुपारीची काही गरज नाही. मला जर सुपारी घ्यायची असते ना, ह्यांच्या विरोधात मला बोलायला 5-7 कोटी रुपये भेटत होते. मी ह्यांच्या विरोधात बोललो नाही. आणि ह्याने असे काय 2 आणि 2.5 रुपयाच्या सुपाऱ्या लावल्यात माझ्यावर. त्याच्यात भीती कसं वगैरे नाही. ह्यांच्याच पुराव्याचं आम्ही बोलत होतो. पण हे असे आरोप माझ्यावर लावू नाहीत. कारण हे जर मला खड्डा खांदायला चालले तर हेच त्या खड्ड्यात पडतील. हे निसर्ग कुणाला सोडित नाही. म्हणजे तुम्हाला ऑफर होती? ऑफर कशी? ह्यांच्या सुपारीची नाही नाही, तुम्ही आता मागाशी बोललात ना, यांच्या विरोधात जर बोललो असतो तर मलाही 5-7 कोटी मिळाले असते. होती ना ऑफर. 100% होती. पण मी नाही ते पाप केलं. मला जाऊन त्या समाजाचं काम करते. पण हे लय एकच आंदोलन भरकटत गेलं. हे कोणालाच मोजण्यात, कोणाला आडवं तिडवं वयस्कर माणसं पण पाय पडून घेते. ते लय म्हणजे ते बरोबर नाही पाटील. हे कुठंतरी तुम्ही चुका लागला तर. आणि आम्ही बोलतो म्हणजे आपला समाज मला टार्गेट करतो. समाजाला मी माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही मला एवढ्या घाण कमेंट करतात. पण हे जे कमेंट करतात का, ह्यांचं समाजासाठी काय योगदान आहे? माझे आयुष्यातले 15 वर्ष समाजासाठी घातले. मी 20 महिने येरवाडा जेल काढला. आता 3 महिने काढले. त्या श्रीपाद चिंदमला मारलं म्या जेलमध्ये. तर त्याच्यामध्ये मी जेलमध्ये मारलं मी म्हणत नाही ना. मला एवढं मारलं पोलिसांनी. मी श्रीपाद चिंदमला मारलं तर माझ्या अंगावर 25-30 काट्या मोडल्या. तुम्हाला ते सांगतो बी. मला कोणत्या जातीतल्या मावळ्यांनी मला मदत केली तर जेलमध्ये माझे मित्र झाले. ते बौद्ध समाजाचा होता, मातंग समाजाचा होता, वंजारा समाजाचा होता आणि वड्रा समाजाचा होता. मी त्यांचे नावं सुद्धा घेतो. पण मला नावं घ्यायची गरज नाही. भविष्यात तेच आहे का कुठं तर फेसबुकला टाकते मायला अमोलने आमचा उल्लेख केला. आणि खरं मला त्याने मदत केली. माझ्या अंगावरल्या काट्या मागून त्याने माझ्या अंगावर पडले काट्या त्याने झाल्या. आणि मग तुम्ही बघा ना, तुम्ही जर चांगले राहिले, मी चांगला होतो म्हणूनच माझ्या बाजूने उठले ना. श्रीपाद चिंदमला बी मारलं. त्यांना बी अभिमान होता आमच्या महाराजावर. शो काहीतरी गलिच्छ बोलला त्याच्यामुळे त्याने सुद्धा मारू लागले मला. बरं. तुम्ही संजीवनी वाघ यांना भेटायला का गेला नाहीत, असा सुद्धा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. अहो भेटायला जाऊन काय करायचं? तिथं काय आपल्याला जातीवाद करायचं आहे का? योग्य वेळेला जाऊ ना. ते तिथला गुन्हा सिद्ध होऊन द्या ना. तिथं काय जे आहे ते शहानिशा होऊन द्या. पोलीस यंत्रणा त्याच्यात आहे सक्षम आहे. मी तर म्हणतो तिथं SIT चौकशी लावण्यात यावं. हे कुणी काय स्टंट काय केले असतील ते उघडे पडतील ना. विनाकारण काय माहितीये का, एखाद्या जातीला टार्गेट करणं म्हणजे हे भविष्यात आहे का? येणाऱ्या पिढीला चांगलं नाही. हे आता हे जमाना असा निघलाय, पोरायला काय सहन होत नाही. कुठंतरी 18 पगड जात गुन्ह्या गोविंदाने नांदायला पाहिजे. हे चांगलं नाही येणाऱ्या काळात. बरं, याला प्रमुख जबाबदार कोण आहे काय वाटतं तुम्हाला? सध्या जो काही सामाजिक सलोखा आता बिघडला आहे किंवा जातीय तेढ निर्माण झालेला आहे, याला प्रमुख जबाबदार कोण वाटतं तुम्हाला? जे असे माती फिरू बोलतात हेच जबाबदार आहेत. त्याला बोलूच नका ना. ऑटोमॅटिक बघा ना, 5-10 वर्षापूर्वी कसं होतं राजकारण, 5-10 वर्षात कसं झालं. बोलूच नका. जातीवर समजा जर असं जर व्हायला लागलं तर मग ऑटोमॅटिक ह्याच्यात फक्त आहे का राजकारणी लोकांचा फायदा आहे. सर्वसामान्याचं लय वाटोळं होतं त्याच्यात. आता पण तुम्हाला जे आरोप करायचे ते करा, पण पुराव्यानिशी सिद्ध करा, नाहीतर येणाऱ्या काळात तुझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी तुम्हाला दिला आहे. मागच्या वेळी ज्यावेळेस ते भेटीला आले तेव्हा ते बोलले होते. आणि कसला आरोप पाहिजे मला? 3 महिने घातले आतमध्ये. त्या चार्जशीटमध्ये काय ढेकळं बी नाही. आणि कसले पुरावे द्यायचे त्या केसमध्ये आहे का काही? 3 महिने मला मध्ये घातलं. ह्याच्यापेक्षा पलीकडले पुरावे कोणते पाहिजे? त्या कोपर्डीमध्ये बी ह्यांचं चार्जशीटमध्ये आहे ना. तिथं बी हे गेले पळून, आम्ही मारलं त्या आरोपीला. आणि कसले ह्याच्या पलीकडले कोणते पुरावे द्यायचे? आणि तुम्हाला घालायचं असलं तर घाला ना मला मध्ये. जाऊन द्या. सर आहे तुमच्याकडे, तुमचं एवढं काळ आहे भयान. सर आहे तुमच्या बाजूने, आज माझ्या बाजूने कुणीच नाही. बरं, मनोज जरांगे यांना बीडमध्ये आपलं नाव मोठं करायचं आहे असं तुम्ही काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हटलात.
मग बरोबर आहे ना, ह्याला तिथं धनंजय मुंडेवर बोलल्याशिवाय हे मोठेच होत नाहीत. कारण तिथं विषय असा आहे, मराठा मांजारी वाद पेटतो लगेच धनंजय मुंडेचं नाव घेतलं की. आणि ते नाव घेतलं की मराठा मांजारा नाव पेटलं की मराठा लगेच एक होतून ह्यांच्या मागे राहतो. पण हेच चांगलं नाही ना. येणाऱ्या पिढीला हे जातीयवाद एवढा भावा लागेल. आज मला नाव ठेवत असते, मला 100% आता तर लय घाणघाण कमेंट येतात, पण ह्याचे परिणाम तुम्हाला वर्षीय 2 वर्षांनी कळते ना. कारण जातीवाद जर असाच वाढत गेला तर मग गुन्हेगारी बी वाढते. गुन्हेगारी वाढली की पोलीस यंत्रणेला बी त्रास होतो. अं, भरपूर ह्याच्यापासून काही बी घडतं पुढे सरून. पण हे संपायला पाहिजे, कुठेतरी थांबायला पाहिजे. बरं, कोपर्डीच्या प्रकरणातून जरांगेंनी पळ काढला किंवा पळून गेले असं तुम्ही म्हणाला, काय सांगाल? मग गेलेच ना ते पळून. पळून ते आम्हाला वाटलं ते बी आमच्या संघात, पण ते गेले निष्ठून. पण आम्ही केलं ना, आम्ही केलं. 11 दिवस पोलीस आम्हाला पिशीमध्ये घेतलं, एवढं मारलं तरी बी आम्ही त्यांचं नाव नाही घेतलं. आम्हाला तर डायरेक्ट म्हणायचं नाव घ्या त्यांचं, तुम्हाला आम्ही सोडून देतो. पण म्हणजे तरी बी पोलीस कोठडीत असताना तुम्हाला असं म्हणायचे? हो, 11 दिवस मारला आम्हाला. 11 दिवस पोलीस कोठडी घेतली. बरं. एखादा 302 केला तर त्याच्यात 5-6 दिवसाच्या पुढे पोलीस कोठडी घेत नाहीत. 11 दिवस घेतली. किती त्रास झाला असं आम्हाला माहिती ना. पण तरी बी आम्ही ह्यांचं नाव नाही घेतलं. म्हणजे तुमच्यावर दबाव होता यांचं नाव घेण्यासाठी असं? हा होता ना दबाव. कारण हे संस्थाप अध्यक्ष होते आमच्या शोभा संघटनेचे. बरं बरं. आणि आमच्याकडे पदवी होते. माझ्याकडे तालुका अध्यक्ष होतो, राजेंद्र जराडकडे तालुका अध्यक्ष होतो, गणेश पुनेत आमचे, त्यांच्याकडे नव्हतं पद. आणि बाबूराव वाळेकर हे आमचे मित्र, त्यांच्याकडे ते हे होते आपल्या शोभा संघटनेचे, ते राज्याच्या बॉडीवर होते ते. बरं. येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असणार आहे तशी? येणाऱ्या काळात काय मला हेच सिद्ध करायचंय, माझ्यावर जे डाग लागलेत असे डाग लावू नये. विनाकारण एखाद्याच्या गरिबाच्या लेकराचं असं भविष्य खराब करू नये. अहो आज काय आहे माझी परिस्थिती बघा ना. त्यांच्या मागे सर्व पोलीस यंत्रणा, नेते, सरकार, जनता, माझ्या मागे काहीच नाही ना. मी कसं खेटीत असेल. 5 पांडवाच्या पाठीमागे तरी श्रीकृष्ण भगवान होते. माझं महाभारत असं झालंय, माझ्या मागे कोणीच नाही. बरं, आता हा डाग पुसल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत? नाही बसणार. कारण तो डाग एवढा बेकार आहे. तुम्ही सांगा, जर गावात काय मॅटर झालं तर लोक आत्महत्या करते. महाराष्ट्रात माझं एवढं नाव खराब झालंय, मला काय काय बोलते तर त्या कमेंट सुद्धा मी बघत नाही. कमेंट जर बघितलं तर असं वाटतं आत्ता आत्महत्या करावं, एवढं म्हणजे बेकार वाटतंय. आणि असं करू नका. असं केलं जो दुसऱ्याला खड्डा खांदतो का तोच त्या खड्ड्यात पडतो. 100% हे आहे का निसर्ग कुणाला सोडित नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि ते 100% आहे का ईश्वर तसे फळ देतो. बरं बरं बरं. तुम्ही खरं तर जरांगे पाटलांचे एकेकाळचे जुने सहकारी आहात, खूप त्यांच्या सहवासात तुम्ही राहिलेला आहात. त्यांना काय सल्ला द्याल आता शेवटचा? काय? माझा त्यांना एवढा सल्ला आहे, जातीवाद करू नका. 18 पगड जातीला धरून चला. तुम्हाला काय मोठं व्हायचं तर व्हा, ते बी सपोर्ट करते. आणि तुम्हाला माझे काय स्वप्न होणं मोठे, मला नाही व्हायचं मोठं. उलट आलिक बी आम्ही तुमचं गुणगान गाऊत. आम्हाला हाय असंच राहून द्या. काय जी राहिलेली शिक्षा ती बी भोगावंच लागेल आता. मला माझे काय नाही, पण फक्त जातीवाद करू नका. काय मजा नाही ह्या जातीवादात. स्वतःची पोळी भाजण्यासाठी समाजात तेढ निर्माण करू नका. तुम्हाला काय मोठं व्हायचं तर पण 18 पगड जातीला धरून चला. ते सुद्धा तुम्हाला भरपूर सपोर्ट करते. तुम्ही म्हणजे जर जरांगे पाटलांनी आपली पोळी आता भाजून घेतली असं तुम्हाला म्हणायचं, असं वाटतं तुम्हाला? घेतले ना, आणि काय भाजायचे राहिले, भरपूर घेतले. घ्या आणि बी घ्या, तसं काय नाही. पण जातीवाद करू नका. काय मजा नाही ह्या जातीवादामुळे. आहे का आपलं घर भरतं पण गोरगरिबाच्या घर लय जळतं त्याच्यात. बरोबर. मी हे लय जवळून बघितलेलं आहे. कारण मी बी माती फिरूच होतो, मला त्या गोष्टीचा अनुभव आला. पण नाही, जातीवादात काही मजा नाही. तुम्ही आता एक बघा जेवढे महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बोलले की जातीवादामध्ये आपले घर भरतात आणि गरिबांचं घर जळतं. कुणाचं घर भरलं? जरांगे पाटलांचं घर भरलं. आता तुम्हीच बघा ना, इथून मागालचा इतिहास आहे. जो नेता झाला तो मोठाच झाला. आणि जे रस्त्यावर मारदोड जाळपोळ करते ते सारे. पण त्यांच्यात काय बदल झाला जरांगे पाटलांमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत, वाटतो का काही? आता हे साऱ्या जनतेला कळन बदल काय झालाय काय नाही. आणि आली ती योग्य वेळेला कळन. बरं, आता पुढची शेवटचा प्रश्न आहे, पुढची रणनीती तुमची काय असणार आहे उपोषणाच्या संदर्भात? कुठं होणार आहे उपोषण आणि काय प्रमुख तुमची भूमिका असेल? आता उपोषणाला तर मी कुठं बी बसू शकतो. महाराष्ट्रात मी कुठं बी बसू शकतो उपोषणाला. मी न्यायदेवतेला काय न्यायच मागतो ना. मला माझ्यावर जे आरोप झाले ते मला सिद्ध करायचेत ना. इथून पुढे इकडे बघा, मी जर कुठं जर पाऊल ठोस उचलला तर इथून पुढे आहे का हे असे आरोप कुणी कुणावर करणार नाही. जाऊन द्या ना, खाऊन द्या माझं काय वाटलं व्हायचं तर. मी जर ठोस पाऊल उचलला, मी नार्को टेस्टला ह्याला उपोषणाला ह्याला बसलो, मी जर त्याच्यात सिद्ध झालो
तर इथून पुढे आहे का लोक विचार करते विनाकारण कोणाला फसवू नका एखाद्याच्या गोरीबाच्या लेकराला. मी योग्य दिशेने चाललोय. आता इतके सारे आरोप करतायत, त्याला प्रत्यारोप होत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? तुम्हाला सुद्धा ट्रोल केलं जाते समाज बांधवांकडून. समाज बांधवांना माझी एवढीच कळकळीची विनंती, बाबा हो, म्या 20 महिने एवढा जेल काढलं, 5 वर्षाची शिक्षा लागली आणि तुम्ही मला बांधावर बसून अशा घालघाल कमेंट करता. तर तुमचा जर भावाला, तुमच्या वडिलाला असं जर झालं किंवा तुमच्यावर जर असा अन्याय झाला आणि जर तुमच्या जागेवर मी जर असतो तर मी अशा घाण कमेंट टाकल्या नसत्या. अगदी शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मागणीवरती ठाम आहात? ठाम आहे मी माझ्या मागणीवर, कारण मी सत्याच्या बाजूने चालणारा माणूस आहे. मी कधी पहिल्यापासून पाप केलेलं नाही आणि इथून पुढे बी करणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचारानेच चालणार. मी कधीच कोणावर अन्याय करणार नाही. एक काळ मी संपलो तरी बी चालेल, पण मी कधी कोणावर अन्याय करणार नाही. धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तर हे होते मनोज जरांगे पाटील यांचे जुने एकेकाळचे सहकारी, ज्यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि ते आता सध्या जामिनावर बाहेर आलेले आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. खरं तर जरांगे पाटील यांनी जातीवाद करू नये, सामाजिक तेढ निर्माण होता कामा नये, सामाजिक सलोखा त्यांनी जपावा, असा सल्ला जो आहे तो त्यांनी या ठिकाणी जरांगे पाटील यांना दिलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.